नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाढव इतिहास. संसदेवरला पहिला मोर्चा आणि त्यात झालेल्या गोळीबारात 7 जण ठार. आपण जो परवा कॉकरोच पार्टीनं काढलेला मोर्चा, त्याच्यामध्ये झालेला जो हल्लाखोर पोलिसांचं काय असेल ते, त्याच्यावर शिक्षण मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा. तर ही घटना नवीन नाही आहे. याच्या अगोदर फार मोठा अशा प्रकारचा मोर्चा निघाला होता. देशाच्या इतिहासामध्ये प्रथमतःच अशा प्रकारचा संसदेवरला मोर्चा, आणि त्यात खूप मोठ्या अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. तर हा घटना काय आहे नेमकी, ही जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत पाहत राहा गाढव इतिहास. जे नवीन आपल्याला जोडले गेले असतील त्यांना विनंती की खाली सबस्क्राईब करायला विसरू नका. गाढव इतिहास नाव आहे. अनफोल्डिंग स्टोरी आपण देत असतो. फार छान अशा प्रकारच्या जे काही कथा असतील, सत्यकथा, संदर्भाच्या आधारे आपण देतो. अनेक पुस्तकं, अनेक वर्तमानपत्र याचा आधार घेत असतो. त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून ज्या पुढच्या पोस्ट आहेत आपल्याला लगेच पाहायला मिळतील. तर त्याच्यानुसार 7 नोव्हेंबर 1966 या दिवशी संसदेवर एक फार मोठा अशा प्रकारचा मोर्चा केला होता. तर त्या मोर्चाचं जर स्वरूप आपण पाहिलं तर या मोर्चेकरांना, जसं आता म्हटलं जातं की काट्याला ज्या काठ्या आहेत मारायच्या, पोलिसाकडल्या काठ्या, तर त्याला खिळे लावले होते. तर त्यावेळेला या काठ्याच्या पुढच्या बाजूला शिसं बसवलेलं होतं. तर त्या शिशानं बेदम अशा प्रकारची मारहाण करण्यात आली. आणि त्यानंतर जे पोलिसाकडून गोळीबार झाला, तर त्याच्यामध्ये 7 लोक ठार झाले. तर ही नेमकी कथा काय आहे, तर याच्या पाठीमागे आपल्याला थोडक्यात इतिहास जावा लागतो. या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उजव्या आणि डावी विचारसरणी तयार झाली. आणि त्यातच पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतरचे दुसरे लालबहादूर शास्त्री. लालबहादूर शास्त्रींचं अचानकपणे निधन झालं आणि त्यानंतर या पंतप्रधान पदाची धुरा जी आली इंदिरा गांधी यांच्याकडं. आता त्याच वेळेला आपण 1965चे युद्ध पाहिले, 1962-65 2 युद्ध पाहिली. मात्र याच वेळेला या देशामध्ये काँग्रेस हे सत्तेवर सलग येत आहे. हा तिसरे पंतप्रधान आहेत इंदिरा गांधीच्या रूपानं. आता उजवी आघाडी आहे, त्यात खास करून हिंदुत्ववादी संघटना आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की इथं गोहत्या बंदी झाली पाहिजे. म्हणजे या उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी लोकांनी एक मोठी अशा प्रकारची मोहीम 1965ला हाती घेतली आणि त्याच्यानुसार गोहत्या बंदी विरोधात रान उठवायला सुरुवात केली. आता हे रान उठवत असतानाच आपण बघितलं की याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, RSS आहे, हिंदू महासभा आहे, रामराज्य पार्टी त्याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतर असणारे विश्व हिंदू परिषद, तिन्ही पीठाचे शंकराचार्य आहेत. महत्वाचं, या देशामध्ये कधी न घडलं, नागा साधूंनी सहभाग त्याच्यामध्ये घेतला होता आणि याचं नेतृत्व स्वामी करपात्री यांच्याकडे देण्यात आलं. आता सुरुवातीलाच आंदोलनाची दिशा ठरली. स्वामी करपात्री यांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलन व्हायला लागली. त्यातलं महत्वाचं आंदोलन जर आपण बघितलं, ऑगस्ट 1966ला गृहमंत्र्याच्या दिल्लीतल्या, म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्याच्या समोर आंदोलन झालं. तेही चिघळलं, मात्र कसं तरी ते निभावलं. त्यानंतर ऑक्टोबर 1966ला महाराष्ट्रातल्या वाशिम या ठिकाणी आंदोलन झालं गोरक्षणाकरता, आणि त्याच्यामध्ये तब्बल 11 हिंदुत्ववादी लोक किंवा हे मोर्चेकरी मारले गेले. ही फार मोठं अशा प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं. आणि मग आता ठरलं की आपल्याला दिल्लीमध्ये आंदोलन करायचं आहे, आणि त्याची तारीख ठरली होती 7 नोव्हेंबर 1966. तर त्याच्यानुसार त्यावेळेचे गृहमंत्री जे होते ते आहेत गुलझारीलाल नंदा. परवानगी मागितली गेली. नुकतंच अधिवेशन चालू होतं संसदेचं, जसं आता होतं तसं संसदेचं अधिवेशन चालू आहे. आता यावेळेला इंदिराजीवर तिथं अविश्वासाची वेळ आलेली आहे, आणि अशा वेळेला हे मोर्चा जो असेल, या असणाऱ्या मोर्चालाही त्यांनी परवानगी दिली. आता मोर्चाला परवानगी दिल्यानंतर या मोर्चाचं जर आपण नेतृत्व बघितलं किंवा या संसदेमध्ये घडलं काय नेमकं, या असणाऱ्या गोहत्या बंदी विरोधात जी काही कायद्याविरोधात जी समिती गठन झाली होती, तर त्याच्यामध्ये त्याचं नेतृत्व या संसदेमध्ये पंजाबच्या कर्नाल मतदारसंघातले स्वामी रामेश्वरानंद यांनी केलं. आणि संसदेमध्ये त्यांनी एवढा गोंधळ घातला की त्यांना 10 दिवसाकरता संसदेतून निलंबित केलं होतं. आता योगायोग असा झाला की हेच असणारे स्वामी रामेश्वरानंद
7 नोव्हेंबर 1966च्या मोर्चामध्ये समोर आलेले आहेत. कारण का त्यांनी तिथं नेतृत्व संसदेमध्ये केलं होतं. लाल किल्ल्यातून मोर्चाला सुरुवात झाली. लाल किल्ला, चांदणी चौक असं करत करत हा जो मोर्चा होता, हा मोर्चा आता संसद भवनापर्यंत पोहोचलेला आहे. आता वेगवेगळ्या प्रकारची जी काही याच्यावर पुस्तकं लिहिली आहेत, मी सांगितलं तुम्हाला की बॅलेट नावाचं पुस्तक रशीद किडवा यांनी लिहिलेलं असेल किंवा वाय.बी. चव्हाण, द्वारकानाथ कर्णिकने लिहिलेलं आहे. त्यावेळेची असणारी बीबीसीची बातमी असेल, लंडनहून बातम्या त्या ठिकाणी आल्या, अशा अनेक बातम्या आल्या. तर त्याच्यानुसार याच्यामध्ये मागास सांगितल्यासारखं सर्व हिंदुत्ववादी संघटनेबरोबर नागा साधूंनी भाग घेतला होता. अनेक गोरक्षक त्याच्यामध्ये होते आणि त्याचा आकडेवारी जर सांगितली आपण, हिंदुत्ववाद्यांनी ती आकडेवारी 10 लाखापर्यंत सांगितलेली आहे. मात्र बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये ती आकडेवारी जी होती तर ते 1 लाख ते 1.5 लाख लोक याच्यामध्ये सहभागी झाली होती. आता मोर्चा संसद भवनाच्या समोर त्या ठिकाणी आलेला आहे. सुरुवातीला पोलिसांनी आव्हान करायला सुरुवात केली. मात्र तिथं या संसदेच्या बाहेर जे मोर्चाला संबोधित करायचं होतं, एक एक करून आता संबोधन सुरू झालं. त्याच्यामध्ये जे त्याचं नेतृत्व करणारे, मागास सांगितलं तुम्हाला की स्वामी करपात्री यांनी व्यवस्थितपणे याला संबोधित करायला सुरुवात केली. याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयीजी सुद्धा आहेत, पुन्हा त्यानंतर विनोबा भावे सुद्धा आहेत, आचार्य विनोबा भावे सुद्धा आहेत. मात्र हे होत असताना जे संसदेमध्ये ज्यांना बाहेर काढून टाकलं होतं ते स्वामी रामेश्वरानंद जे होते, त्यांनी आक्रमक अशा प्रकारचं भाषण करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की गायीच्या आंदोलनामुळं या संसदेतल्या लोकांनी मला बाहेर काढले. आता या मोर्चेकरांना विनंती करतो की यांनी संसदेमध्ये घुसावं आणि या संसदेतल्या लोकांना बाहेर काढावं. साहजिकच आहे, ही जी काही मोर्चेकरी होती एवढे चिडले की थेट संसदेकडे त्यांनी कूच करायला सुरुवात केली. मग आता सुरुवातीलाच या असणाऱ्या पोलिसांनी लाठीमार, तीव्र अशा प्रकारचा लाठीमार करायला सुरुवात केली. त्याच्यानेही कंट्रोल होत नाहीये. दरवाजाला धडका द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं नाविलाजास्तव पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला. एवढ्यातच एक पोलीस कॉन्स्टेबल या मोर्चेकऱ्यांच्या हाती लागले. मोर्चेकऱ्याच्या हाती लागल्यानंतर या जमावानं त्या पोलिसाला ठिचून मारलेलं आहे. आता पोलिसाची नाविलाज आहे. जर काय व्हावं तर संसदेमध्ये आंदोलन घुसणार, संसद उद्ध्वस्त होईल. संसदेमध्ये सर्व खासदार त्या ठिकाणी आहेत आणि अशा वेळेला पोलिसांनी गोळीबार करायला सुरुवात केली. आता या गोळीबारामध्ये नागा साधूसह जवळपास 7 गोरक्षक असतील किंवा हिंदुत्ववादी मोर्चेकरी त्याच्यामध्ये ठार झालेले आहेत. त्यामुळे एकच गदारोळ त्या ठिकाणी उठलेला आहे. कारण का की मोर्चा आता पांगलेला आहे. सर्वत्र धावाधाव आता व्हायला सुरुवात झाली. या आंदोलनामध्ये 10,000 साध्वी आणि महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्यामुळं मोर्चाला आता त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळं आता इथं सोडून बाहेर मोर्चेकरी आले आणि मोर्चेकऱ्यांनी रस्त्याला एवढा गोंधळ घालायला सुरुवात केली की तिथं याच्यामध्ये जाळपोळ जे काय असेल त्या सर्व गोष्टीला इथं सुरुवात केली आणि त्याच्यामुळं जवळपास 250 कार जाळून टाकल्या, 101 मोटरसायकली असतील, 6 बस त्यांनी आता उद्ध्वस्त म्हणजे फुकून टाकलेत. यामुळे प्रचंड अशा प्रकारचं नुकसान याला झालं. अटल बिहारीजी वगैरे त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांच्या हाताबाहेर ही परिस्थिती गेली होती. साहजिकच आहे की आता हा जो मोर्चा होता हा अनियंत्रित झाल्यामुळे शेवटी पोलिसांना कर्फ्यू लावावा लागलेला आहे. आता कर्फ्यू लागल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. याच्यामध्ये एक 2-3 गोष्टीचा इथं उहापोह केला गेला. गुलझारीलाल नंदा ज्यांना वाटत होतं की ठीक आहे, शांततेच्या मार्गाने हा मोर्चा व्हावा आणि गोहत्या बंदी व्हावी, मात्र बाकीच्या जी डावी विचारसरणी यांना याचा विरोध होता. हे ठरल्याप्रमाणे पालुपत पुन्हा असतंय. लगेचच 2 दिवसामध्ये गुलझारीलाल नंदा यांना सांगण्यात आलं की तुम्ही राजीनामा द्या. गुलझारीलाल नंदा गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. मोर्चामुळे जो मोर्चा संसदेमध्ये घुसणार होता राजीनामा दिला. त्यानंतर निवृत्त न्यायाधीशाची एक समिती नियुक्त केली. त्यांचं नाव होतं अमल कुमार आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या समितीमध्ये काँग्रेसचे 2 मुख्यमंत्री होते, 4 सचिव होते, खास करून कुरियन जे अमोल ड्युरेपूर आणले ते कुरियन त्याच्यामध्ये होते, पुरीचे शंकराचार्य आहेत, गोळवलकर गुरुजी त्याच्यामध्ये आहेत, श्यामाप्रसाद मुखर्जीचे बंधू त्याच्यामध्ये आहेत. ही कमिटी बनवली गेली आणि साहजिकच आहे कमिटीचं कामकाज सुरू झालं. आता हे कामकाज एवढे दिवस चाललं की कुरियनचं जर पुस्तक वाचलं तर त्याने त्याच्यामध्ये फार किस्से ह्याच्यामध्ये लिहिले आपल्याला मिळतात. ही कमिटी वारंवार ह्याच्यावर प्रश्न विचारित गेले, काही फरक पडलेला नाहीये. या कमिटीनं तब्बल म्हणजे
अहवाल आज देतो उद्या देतो असं करत करत ही कमिटी शेवटी 1979 म्हणजे 66 ते 79 किती वर्ष होतात बघा, 13 वर्षी कमिटी चालली. शेवटी मोरारजी देसाईंनी ही कमिटीच बरखास्त करून टाकली. म्हणजे त्याचा हा अहवाल आलेलाच नाहीये. आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की तुम्ही आता आपापल्या राज्यांनी ह्याच्यावर कायदे करावेत. काही राज्यांनी खास करून मध्य प्रदेश वगैरे याच्यावर थोडंफार काम झालं, मात्र बाकीच्यांनी तशाच प्रकारे ते बस्त्यात गुंडाळलं गेलं. पुरीच्या शंकराचार्यांनी उपोषण सुरुवात केली की याच्यावर काम व्हावं म्हणून. उपोषण किती दिवस चालावं? आता बघा हे कसं इतिहास पुन्हा एकदा फिरत असतो. 30 दिवस उपोषण वांगचूक केलं म्हणतो आपण. पुरीच्या शंकराचार्यांनी तब्बल 73 दिवस उपोषण केलं आहे. हे भारतातल्या याच्यातलं सर्वात मोठं उपोषण सुद्धा म्हणून त्या कालखंडामध्ये गणलं गेलं. 73 दिवस उपोषण केलं. ही कमिटी बसली. त्याच्यामध्ये काही फरक पडायचं कारण नव्हतं, कारण कमिटीचं कामकाज आता सांगितलं की 13 वर्ष चाललं. याचा काँग्रेसला काय झालं आणि या असणाऱ्या संघटनेला काय झालं? खास करून जे उजव्या विचारसरणीचे जनसंघ जो पक्ष होता, जो RSS वर आधारित होता, उजव्या विचारसरणीवर आधारित होता, तर त्यांना लक्षात आलं की याच्यातून काही साध्य होत नाहीये. आणि म्हणून त्यांना एकच फायदा झाला पुढच्या निवडणुकीमध्ये, त्यांच्या जागा 18च्या 36 झाल्या, दुप्पट झालं. मात्र इंदिरा गांधीने नवीन या ठिकाणी आयडिया केली. काँग्रेस पक्ष फुटलेला होता 1969ला. इंदिरा गांधींनी आपल्या पक्षाचं चिन्हच गाय वासरू घेऊन टाकलं. गाय वासरू नका विसरू. म्हणजे कसा इतिहास बदलत असतो. पुन्हा त्यानंतर या असणाऱ्या जनसंघ असेल यांनी ही जी काही गोरक्षाची जी काही हालचाल होती ती काही बाजूला काढून ते राम मंदिराच्या याच्याकडे घुसलेलं आपल्याला दिसत आहेत. नवीन प्रश्न हाती घेतला, मात्र ते आंदोलन तसंच त्या ठिकाणी राहिलं. तर अशा रीतीनं इतिहास हा पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती त्या ठिकाणी होताना आपल्याला आढळून येते. इतिहासामध्ये ह्या घटना घडत असतात. म्हणून आत्ताच आपण बघितलेलं आहे की जे आंदोलन झालं दिल्लीमध्ये 2026ला, जुलै 2026ला, तर त्या आंदोलनामध्ये CJP पार्टी पुढे आली आणि त्यांनी जो संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र 7 नोव्हेंबर 1966ला नागा साधूसह अनेक अशा प्रकारच्या साधू संतांनी आंदोलन या देशामध्ये केलं होतं. त्याच्यामध्ये 7 असणाऱ्या नागा साधूंना किंवा तिथं असणाऱ्या आंदोलनकर्त्यांना आपले प्राण गमावे लागले. उपोषण करताना दोघांचं प्राण गेले. एका पोलिसाचंही त्याच्यामध्ये निधन झाले. तर अशाच प्रकारच्या घटना या इतिहासामध्ये घडत असतात. मात्र पहिलं संसदेवरलं हे आंदोलन, मोर्चा, त्याच्यामध्ये अशा प्रकारे हानी आपल्याला झालेली दिसून येते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पाहत राहा गाळीव इतिहास.